नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा आठवडा, त्याचा पहिला दिवस, नवा प्रश्न आणि नवी चर्चा. लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर यायला लागल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जरी जवळ आलेली नसली तरी सुद्धा उमेदवार कोणाला द्यायच्या याच्याविषयी मारामाऱ्या पक्षांमध्ये सुरू झालेल्या आहेत. कोणाचा मित्र सोडून चाललाय, कोणाचा शत्रू जवळ येतोय, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज माझा प्रश्न आहे, मित्र पक्षांच्या नाराजीमुळे एनडीए अडचणीत आली आहे का? हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय की ओरिसामध्ये बिजू जनता दलाने भाजपची साथ सोडून दिली. गेलं दशकभर बिजू जनता दल हा भाजपचा मित्रपक्ष होता, पण यावेळी ओरिसामध्ये लोकसभा निवडणुकीबरोबर विधानसभा निवडणुकाही होत आहेत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये बिजू जनता दलाची ताकद एवढी वाढली असं त्यांना वाटतंय की भाजपची त्यांना गरज उरलेली नाही. याआधी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने भाजपची साथ सोडली, त्यापूर्वी तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकने भाजपची साथ सोडली, त्याआधी जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सनेही भाजपची साथ सोडली. अजित सिंग सारखे पक्ष जे आहेत, हरियाणामध्ये ओमप्रकाश चौतालांचा पक्षासारखा पक्ष जो आहे, हे छोटे पक्ष मात्र भाजपच्या जवळ आले आहेत, पण अधिक मित्र त्यांचे सोडून चाललेले आहेत. म्हणूनच माझा आजचा प्रश्न आहे, मित्रपक्षांच्या नाराजीमुळे एनडीए अडचणीत येईल का? सत्तेकडे धावण्याचा त्यांचा वेग कमी होईल का? माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्यासोबत औरंगाबाद स्टुडिओतून आहेत कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो. भालचंद्र कांगो हे उत्तम राजकीय विश्लेषक आहेत, पण मी आज त्यांना अशासाठी बोलवलं आहे की भाजपला मात देण्यामध्ये त्यांच्या पक्षाने आणखी एक पाऊल टाकलेलं आहे, त्यांच्या डाव्या आघाडीने आणखी एक पाऊल टाकलेलं आहे. कारण ज्या क्षणाला नवीन पटनायक यांनी भाजपची साथ सोडली, त्या क्षणाला डाव्या आघाडीचे नेते सीताराम येचुरी हे तिथे पोचले ओरिसामध्ये आणि त्यांनी आपण पाठिंबा देऊ या नवीन पटनायक यांच्या सरकारला असं सांगितलं आणि तिसऱ्या आघाडीचे जे चान्सेस आहेत, त्याच्या ज्या शक्यता आहेत त्या अधिक बळकट केल्या. माझ्यासोबत येणार आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई आणि भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी. याशिवाय अगदी ओरिसातून माझ्यासोबत येणार आहेत बिजू जनता दलाचे आमदार कलिकेश सिंगदेव. मात्र या क्षणी माझ्यासोबत आहेत औरंगाबादहून भालचंद्र कांगो. कांगो, माझा तुम्हाला प्रश्न आहे, एनडीए अडचणीत आलाय का? एनडीएचे मित्र साथ का सोडून जात आहेत? एनडीए अडचणीत आला आहे असं नाही, एनडीए अडचणीतच आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या 5 वर्षामध्ये युपीए सरकारच्या काळामध्ये भाजपने कधी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आपण काही पर्याय आहोत अशा प्रकारचे कुठलीही लोकांना संदेश जाईल अशा प्रकारे काहीही ते करू शकलेले नाहीत. आणि त्यामुळे आपण बघितलं असेल की तेलुगू देशम असेल, अण्णा डीएमके असेल, हे निवडणूक जाहीर होण्याच्या कितीतरी आधी भाजपचं साथ सोडून बाहेर पडलेले होते. खरं म्हणजे डाव्या पक्षांनी यावेळेस अशी भूमिका घेतलेली आहे की भाजपला राम ठेवा, काँग्रेसलाही दूर करा आणि जनतेचा तिसरा पर्याय निर्माण करा. आणि ह्या दृष्टीने व्यूहरचना करून तामिळनाडूमध्ये अण्णा डीएमके आणि आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देशम हे भाजपचे दोन मोठे जे पूर्वीचे समर्थक होते त्यांना आपल्या बाजूला ओढण्यात डाव्या आघाडीने यश मिळवलेलं आहे. आणि दुसरीकडे बिजू जनता दलाचं भाजपचं जे काही एक व्यवहार आहे, जो ख्रिश्चन विरोधी वातावरण तयार केलेलं आहे, जिथे जिथे भाजपचं राज्य आलेलं आहे तिथे कोणाला तरी ते टार्गेट करतात, हा आपला अनुभव आहे. कारण मँगलोरमध्ये आता बघितलं, कर्नाटकमध्ये राज्य आल्यानंतर तिथे मँगलोरमध्ये ख्रिश्चनांविरुद्ध आणि नंतर बाकीचा गदारोळ बघितला, तसा फार मोठ्या प्रमाणावरती ओरिसामध्ये कंदमाल आणि बाकीच्या ठिकाणी जो ख्रिश्चनांवर अत्याचार झालाय त्यामुळे बिजू जनता दलात अस्वस्थता होती. आणि त्यात त्यांच्याकडे जो रिपोर्ट आला की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला जर 63 जागा पूर्वीप्रमाणे दिल्या तर त्यांचे जास्तीत जास्त उमेदवार पराभूत होतील आणि पर्यायाने काँग्रेस राज्यावर येईल आणि आपला पराभव होईल, ह्यामुळे त्यांनी भाजपची साथ सोडून दिलेली आहे आणि डाव्या पक्षांबरोबर ते आलेले आहेत. आणि ह्या सगळ्या घडामोडीमुळे जी कमकुवत एनडीए होती ती अजून जास्त कमकुवत झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एका प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालेलं आहे की येत्या लोकसभेनंतर एनडीएला कुठल्याही प्रकारचा चान्स नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे. माझ्यासोबत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आहेत. माधव भंडारी, मला सांगा, दोस्त दोस्त ना रहा अशी अवस्था आहे एनडीएची, काय उत्तर द्याल तुम्ही? नाही, नवीन पटनायक यांनी शेवटच्या क्षणी विश्वासघात केलेला आहे आणि त्यांनी एक स्वतःच्या स्वार्थाचं सोयीचं राजकारण करण्याचा प्रयत्न यावेळेला केला आणि त्याचा फटका, त्याची प्रतिक्रिया ही ओरिसामध्ये, कर्नाटकमध्ये जशी कुमारस्वामींच्या बाबतीत आली होती तशीच ओरिसामध्ये येणार आहे.
बोला बोला, पुढे बोला. नाही, सुरुवातीला ओरिसामध्ये आम्ही गेली 11 वर्ष दोघांचं एकत्र सरकार तिथे राहिलं. दोघांची एकत्र राजकारण आम्ही दोघांनी केलं. त्याच्यामध्ये विकासाचा मुद्दा प्रमुख होता आणि त्या मुद्द्यावरती जेव्हा सरकार चालवण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर होतो. त्यामुळे आता त्यांनी अशा तऱ्हेचा पवित्रा घेणं. नाही, पण मला माधव भंडारी तुम्हाला असं विचारायचं आहे, यापूर्वी तुम्ही तुमच्या मित्रपक्षांना धडे शिकवलेत. ज्यांनी ज्यांनी तुमच्याबरोबर युती केली त्यांना तुम्ही मर्यादित केलं किंवा गिळून टाकलं. उदाहरणार्थ गोव्यामध्ये मगो पक्ष. आता मित्रपक्ष तुम्हाला धडा शिकवायला लागलाय. बीजेडीने शिकवला, महाराष्ट्रात शिवसेना डोईजड झाली आहे. काय म्हणाल तुम्ही? नाही, आपण एकाच वेळेला दोन वेगवेगळी विधानं करता आहात की ज्यांच्याबरोबर आम्ही दोस्ती केली त्यांना जर आम्ही गिळून टाकलं असतं तर आमचे मित्रपक्ष आम्हाला डोईजड झाले असं म्हणण्याची संधी तुम्हाला मिळाली नसती. गोव्यामधल्या मगो पक्षाचं राजकारण जे संपलं ते त्यांच्या अंतर्गत कलहामुळे संपलं. त्याच्यात आमचा संबंध काही नाही. उलट भारताच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीने मित्रपक्षांना जेवढं सांभाळलं, जेवढी स्पेस दिली, जेवढं काम करण्याची संधी दिली तेवढं कुठल्याच राष्ट्रीय पक्षाने केलेलं नाही. त्यामुळे आपलं हे विधान अतिशय नाही, ऐका, माझं विधानाला इतिहास आहे. 1977 साली जनसंघ जनता पक्षात आला तेव्हा जनसंघावर हा आरोप अनेक इतर पक्षांच्या नेत्यांनी केला होता की जनसंघ इतरांना गिळून टाकतो. त्यानंतर जिथे जिथे तुम्ही युत्या केल्यात, मी गोव्याचं उदाहरण अशासाठी दिलं की मगो पक्षाचा हा आरोप आहे की भाजपने आमचा घात केला. त्या इतिहासात मला जायचं नाही. पण मला सांगा, तुम्ही जे म्हणताय तुम्ही मित्रपक्षांशी चांगले वागलात, तुम्हाला असं वाटतं का की त्यामुळे हे मित्रपक्ष डोईजड झाले आणि तुम्हाला त्यांना गिळता नाही आलं? नाही, आम्ही मित्रपक्षांच्या बद्दल अशी कुठलीच भावना ठेवत नाही. कारण एनडीए मध्ये जे मित्रपक्ष होते 24 पक्षांचं सरकार कुठल्याही प्रकारचा अपघात न होता व्यवस्थित चाललं होतं. त्यामुळे आम्ही मित्रपक्षांना गिळंकृत करणं किंवा मित्रपक्ष डोईजड झाले असं मानणं यापैकी कुठलाही व्यवहार करत नाही. आम्ही मित्रांशी मित्रांसारखंच वागतो. आणि मी मगाशी म्हणालो तसं मगो पक्ष स्वतःच्या अंतर्गत राजकारणामुळे संपला. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. त्यांनी विनाकारण स्वतःच्या भांडणांचं खापर आमच्यावरती फोडण्याचं काही कारण नाही. गोव्यामध्ये आम्ही वाढलो ते आम्ही स्वतःचं काम करून वाढलो, आमच्या प्रयत्नांवरती वाढलो. त्याचा मगो पक्षाशी काही संबंध नाही. ठीक आहे, मी जातोय हुसेन दलवाईंकडे. काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, नेते आहेत. हुसेन, मला सांगा, तुम्ही या सगळ्या प्रकारामुळे एनडीएला मित्रपक्ष सोडून जाताय, या प्रकारामुळे युपीए खुशीत आली आहे का? असं आहे की खरं सांगायचं तर ती एनडीएच्या बरोबर जे पक्ष होते ती अभद्र युती होती. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं तत्वज्ञान नव्हतं, विचारधारा नव्हती. एक अपॉर्च्युनिस्टिक पॉलिटिक्सचा तो भाग होता आणि हे कधीतरी होणार होतं याच्यामध्ये काही शंका नाही. आज 23 त्यांचे एकंदर मित्रपक्ष होते आणि ती एक मोठी अशी मोठ त्यांनी बांधलेली होती. आणि त्याचं एक मोठं प्रमाणात कारण हे आपण मानलं पाहिजे आणि कबूल केलं पाहिजे. वाजपेयींसारखं एक अत्युच्च असं नेतृत्व त्यांच्याकडे होतं त्यावेळेला. ते आता राहिलेलं नाही. आणि एका बाजूला त्यांनी ते जे मध्ये 92-93ला जे काय सगळं कांड केलं त्याच्यातून एक नाराजी होतीच. परंतु त्यानंतर वाजपेयींच्यामुळं ती कुठे ना कुठेतरी जुळवाजुळव झाली. नंतर गुजरातमध्ये सगळं काय घडलं त्याच्यातून त्यांच्या ह्या प्रादेशिक पक्षांच्याकडे असलेले जे मतदार आहेत त्याच्यामध्ये घट व्हायला लागली. आणि हे आपलं ही बुडती नाव आहे आणि नसत्या भानगडीमध्ये आपण पडलो आहे हे लक्षात आल्यामुळं हे सगळे पक्ष आता आस्ते आस्ते जात आहेत. त्यांच्याकडून नुसतंच आज बिजू पटनाईकचा पक्ष केलेला आहे असं समजण्याचं कारण नाही. त्यांच्याबरोबर चंद्राबाबू नायडू होते, तेलुगू देसम, ते गेलेलं आहे. जयललिता त्यांच्यापासून लांब जाऊन त्यांनी ह्या दोन पक्षांनी मिळून आणि तृणमूल नॅशनल कॉन्फरन्स ही सुद्धा त्यांच्याबरोबर होती, ती गेलेली आहे. त्याच्यातली तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जीची काँग्रेस पक्षाबरोबर आलेली आहे. त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेसबरोबर आलेला आहे. बिजू जनता दल कदाचित तिसरी आघाडी बनवण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे एकंदर आज जे काय अडवाणीला प्राईम मिनिस्टर करण्याच्या संबंधात जी घाई चाललेली आहे आणि अडवाणीची स्वतः चाललेली आहे, त्यांच्या पक्षात त्यांना किती पाठिंबा आहे आम्हाला माहिती नाही. परंतु त्या संबंधामध्ये लोकांमध्ये आता हे झालेलं आहे, संभ्रम निर्माण झालेला आहे की हे आता खऱ्या अर्थानं इथे सरकार बनवू शकत नाही आणि सरकार बनवत नसतील तर आपल्याला त्याचं नुकसान होईल म्हणून ते बाजूला गेलेले आहेत. अगदी म्हणजे एनडीए खूपच कमकुवत झाली असं तुमचं म्हणणं आहे. मी आता घेणार आहे एक ब्रेक.
पण ब्रेक नंतर मी आपल्या एनडीएतल्या पाहुण्यांनाही असं विचारणार आहे की यामुळे एनडीएचा सत्तेवरचा दावा कमकुवत ठरतो का? आणि मला हेही विचारायचं आहे की युपीएचा यामुळे काही फायदा होणार आहे की तिसरी आघाडी सशक्त होणार आहे? पण मी आता घेणार आहे एक ब्रेक आणि ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघणार आहे, मित्र पक्षांच्या नाराजीमुळे एनडीए अडचणीत आली आहे का? पडद्यावर बघा, 58% लोक होय म्हणतायत. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत.